डोक्यामध्ये एक सतत प्रश्न फिरतोय की जसा नीटला स्कॅम झाला, जसं की नीटला घोटाळा झाला, तसा सीईटीला पण घोटाळा झाला आहे का नाही आहे, या सर्व गोष्टी आपण सांगणार आहे. जे आयुक्त आहे आपल्या सीईटी सेलचे त्यांनी ह्या गोष्टीवर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यांनी काय वक्तव्य केलं, त्याच्यानंतर जे आदित्य ठाकरे त्यांनी काय सांगितलं ह्या गोष्टीवर, आणि त्याच्यानंतर मुलांचं मत काय आहे, मुलांचं म्हणणं काय आहे, अशा आपण प्रत्येक गोष्टीविषयी माहिती आज देणार आहे. नमस्कार मुलांनो, मी आहे उदय सर आणि तुम्ही बघत आहे उदय सर केमिस्ट्री. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण बघणार आहेत की कशा पद्धतीने आपल्याला याविषयी माहिती झाली किंवा कशा पद्धतीने मुलं काय सतत बोलायला लागले. मुलांचं एकच म्हणणं होतं की सर आम्हाला पर्सेंटाईल हे फार कमी आहे आणि मार्क हे फार जास्त आहे, असं का घडलंय सर. त्याच्यानंतर सर पर्सेंटाईल माझ्या मित्राला तर 50 मार्क सर, तरी त्याला पर्सेंटाईल 80 आणि मला सर 60 मार्क राहून मला पर्सेंटाईल 50. या सर्व कारणांचं उत्तर आज आपण देणार आहोत. या सर्व गोष्टींचं आपण आज उत्तर देणार आहे. ठीक आहे, सुरुवातीला आपण सुरुवात करूया मुलांना. 3 टप्प्यांमध्ये व्हिडिओ आहे. ठीक आहे, एक म्हणजे मी तुम्हाला सांगणार सुरुवातीला की आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं. दुसरं मी तुम्हाला सांगणार आहे की आपले सीईटी सेलचे आयुक्त त्यांनी काय सांगितलं. तिसरं मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थ्यांचा मत काय होतं. आणि चौथं मी तुम्हाला थोडेसे माझा विचार सांगणार आहे. ठीक आहे, आपण आता सुरुवात करू. पहिली गोष्ट मुलांनो, आदित्य ठाकरेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की अनेक विद्यार्थी सारखे सारखे आम्हाला सांगताय की त्यांना मार्क्सच्या कंपॅरिझनने पर्सेंटाईल हे काही योग्य देण्यात आलेले नाही. म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मार्क जास्त परंतु पर्सेंटाईल कमी, अशी कंडिशन खूप साऱ्या मुलांमध्ये आपल्याला बघायला मिळते, असं आदित्य ठाकरेंनी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकलमध्ये देखील काल का परवा हे आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे मुलांना पुढे आता आपले सीईटी सेलच्या आयुक्तांनी या गोष्टीवर काय स्पष्टीकरण दिलं किंवा त्यांनी काय सांगितलं तर लक्ष द्या मुलांना. सरदेसाई साहेब हे आपल्या सीईटी सेलचे आयुक्त आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलं की सीईटी सेल ही प्रत्येक वर्षी 7 ते 8 लाख मुलांची एक्झाम कंडक्ट करत असते. या वर्षी पण 7 ते 7.5 लाख कॅन्डिडेट्सने ही परीक्षा दिली. त्याच्यापैकी आता आपल्याला असा प्रश्न पडतो की पर्सेंटाईल, आता लक्ष द्या, आता त्यांनी जी गोष्ट सांगितली ना ती मला फार बरोबर वाटली किंवा सर्वसामान्यांसारखी वाटली. बघा, त्यांनी काय सांगितलं की आम्हाला माहिती आहे की पेपर फुटल्यानंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्याचा घोटाळा होतो, त्याला किती फार त्रास होतो. त्यांनी एक गोष्ट सांगितली की मी पण ही परीक्षेचा सर्व गोष्टी करताना मी स्वतः वडील असल्यासारखा विचार करतो आणि मला माहिती आहे की माझ्या मुलाचा जर का पेपर फुटला तर माझ्या मुलाचं, माझ्या परिवाराचं, मला स्वतःला कसा विचार पटणार आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून मी करत असतो. आणि एक गोष्ट त्यांनी महत्वाची अजून सांगितली की ही जी सर्व सिस्टीम आहे ती पारदर्शक आहे, ट्रान्सपरंट आहे, असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर मुलांना त्यांनी विचारलं, पुन्हा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही ही सिस्टीम तुम्ही स्वतः एकटे फॉलो करता का अनेक वेगवेगळे फॉलो करता. तर सीईटी सेलने उत्तर देताना असं सांगितलं की आपण जी पर्सेंटाईलची सिस्टीम फॉलो करतो ती 2019 ते 2020 पासून सुरू केली आहे. ही आज नाही होते, ही मागच्या 5 वर्षांपासून ही सिस्टीम लागू आहे, कार्यरत आहे, काम करते. आणि आपल्या देशामधील जी JEE नावाची अत्यंत अवघड आणि अत्यंत सर्वोत्तम जी परीक्षा म्हटली जाते तिचाच पॅटर्न आपण फॉलो करतोय आणि आपल्या देशामध्ये जागोजागी हा पॅटर्न फॉलो केला जातोय, असं त्यांनी सांगितलं पत्रकारांना. या सर्व गोष्टींवरून आपल्याला असं कळालं की आदित्य ठाकरेंनी काय सांगितलं, सरदेसाई साहेबांनी काय सांगितलं. आणि आता फायनली मी तुम्हाला माझं मत सांगणार आहे. ठीक आहे, आता मुलांनो बघा, मी एकच सांगतोय. ठीक आहे, तुम्हाला आता बघा तुमच्यासोबत काय झालंय काय नाही ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, मला कमेंट करून कळवायचंय की तुम्हाला काय वाटतंय मुलांनो, की तुमच्यासोबत झालंय का काही असं की मला कमी मार्क्स आले, जास्त कमी पर्सेंटाईल आले, जास्त मार्क्स असून. या सर्व गोष्टी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करायच्या आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला माझ्याशी बोलावंसं वाटतंय त्या तुम्ही कृपया कमेंट्समध्ये मला लिहून पाठवा. ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडक्यात माझं मत सांगतोय. ठीक आहे, आता लक्ष द्या व्यवस्थित. आता ठीक आहे, मला मान्य आहे की अनेक मुलांना फार जास्त त्रास होत असणार, अनेक मुलांना फार जास्त प्रमाणात टेन्शन आलंय या गोष्टींमुळं. आता बघा मुलांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ते लक्ष द्या. आता एक गोष्ट सांगतो मी. एक मला जळगावच्या मुलाचा फोन आला, त्याला पर्सेंटाईल होते फक्त 8 पर्सेंटाईल. ठीक आहे, त्याच्या पॅरेंट्सचा पण फोन आला. आता मुलांनो, त्याला घ्यायचं होतं इंजिनिअरिंग, त्याला काय घ्यायचं होतं इंजिनिअरिंग. मग त्याचे पॅरेंट्स बोलले की सर आता तुम्हीच सांगा काय करायचं. मग मुलांनो, मी त्यांना सांगितलं की जर का सर तुम्हाला त्याला इंजिनिअरिंग करायची आहे तर तुम्हाला 8 पर्सेंटाईलवर कुठलंच चांगलं कॉलेज मिळणार नाही. ठीक आहे, मग तुम्ही काय करा सर, आता जर का त्याला चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला घालायचं असणार आपल्याला तर 1 वर्ष त्याला पुन्हा चांगला अभ्यास करायला लागणार, 1 वर्ष त्यांनी रिपीट करावं, असं त्याच्या वडिलांना मी सांगितलं. हाच आपला शेवटचा पर्याय आणि पुढच्या वर्षी सीईटीला चांगले पर्सेंटाईल मिळवणं आणि चांगल्या कॉलेजमध्ये जाणं.
असं मी त्यांना सांगितलं. ते बोलले की सर मी देखील स्वतः एक शिक्षक आहे, मी देखील त्याला हेच सांगितलं आणि मी देखील त्याला आजपासूनच लायब्ररी जॉईन करून दिली. हे त्या जळगावच्या मुलाचं एक्झाम्पल होतं. ठीक आहे, म्हणजे मुलांनो आता आपल्याला काय करायचंय बघा, तुमच्यासोबत जे झाले ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. सर सदैव तुमच्या सोबतच असतात, राहणार पुढे पण, आज पण आणि मागे पण. ठीक आहे, लक्षात ठेवायची ही गोष्ट. आता ठीक आहे, आता लक्ष द्या मुलांना. आता मला माझं मत काय आहे की मुलांनो बघा आता, ठीक आहे तुम्हाला कमी पर्सेंटेज आहे ना, तुमच्यापेक्षा जास्त आहे ना, मला वाईट वाटते. खरंच सांगतोय, तुमच्यापेक्षा जास्त मला वाईट वाटते. ठीक आहे ना, पण आता असू द्या, कारण की माझ्या एवढ्या मुलांना म्हणजे फार छान छान अभ्यास केला होता ना, त्यांना पण कमी पर्सेंटेज आले. त्यांना बहुतेक जास्त पाहिजे होते का कमी, त्या गोष्टीवर मी सांगणं योग्य नाही. पण असू द्या, आता तुमच्यासोबत जे झालंय ना ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं, जेणेकरून मला कळणार, अजून कळणार. ठीक आहे, प्रत्येकाने एक कमेंट लिहायची. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येकाने कमेंट लिहायचे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जेणेकरून माहिती जी असणार आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, की प्रत्येकाचं म्हणणं काय आहे या गोष्टीवर, की कशा पद्धतीने काय काय झालंय. प्रत्येक गोष्टीचा विचार विनिमय करण्याची इथं आवश्यकता आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला एक सांगतोय बघा. आता मुलांना हे झालं, जे स्कॅम वगैरे, घोटाळा वगैरे अशा गोष्टी उठत होत्या, त्या गोष्टींविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली. ठीक आहे, आता मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. मुलांना आता येणाऱ्या काळामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये, 1-2 आठवड्यांमध्ये कॅप राऊंड्स चालू होणार आहे. कॅप राऊंड्स म्हणजे काय सर, जिथून तुमची इंजिनिअरिंग बी फार्मसीची ऍडमिशनची प्रोसिजर सुरुवात होते. ठीक आहे, या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. मी एकच तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे मुलांनो, आपण महाराजांच्या मातीतल्या, महाराष्ट्रातल्या मावळे आहोत. एवढ्या लवकर तर हार मानत नाही आपण, बरोबर आहे. युद्ध आपण शेवटपर्यंत जिंकतो. त्याच्यामुळे मुलांनो, या चॅनलवर आपल्या सर्व गोष्टी येणार आहे. कॅप राऊंड्स येणार आहे, इंजिनिअरिंग कॉलेज येणार आहे, फ्री काउन्सिलिंग पण आपण प्रोव्हाइड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करून एक छोटीशी छान कमेंट्स लिहून द्यायची आणि खाली सर्वांनी जय महाराष्ट्र लिहून द्यायचे. ठीक आहे, जय महाराष्ट्र, शिवाजी महाराज की जय. ठीक आहे, एवढं लिहून द्या तुम्ही कमेंट्समध्ये. ठीक आहे, आता आपण मुलांना इथं थांबूया. सर्वांना बेस्ट ऑफ लक. हारायचं नाही, खचायचं नाही, डगमगायचं नाही. ज्या वेळेस पण तसं वाटणार तेव्हा आठवायचं आपल्या महाराजांना आणि पुढं जात राहायचं. ठीक आहे, आपण इथे थांबूया मुलांनो. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय केमिस्ट्री, जय उदय सर. ठीक आहे, आपण इथे थांबूया.